हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आजचं टॉपिक जरा वेगळं असणार आहे. आजचा टॉपिक असणार आहे ग्राफिक डिझाइन रिलेटेड. ओके. सो आता ग्राफिक डिझाइनमध्ये मी पण थोडेफार व्हिडिओज घातलेले आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जर तुम्ही जाऊन म्हणजे व्हिडिओमध्ये चेक केला तर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग आपण कसं करू शकतो, डिझाइन आपण कसं करू शकतो किंवा एआय यूज करून आपण कसं थंबनेल बनवू शकतो किंवा कसं ग्राफिक डिझाइन करू शकतो, ह्याचं मी ऑलरेडी घातलेलं आहे. ओके. ते तुम्ही चेकआउट करू शकता. सो त्याच्या व्हिडिओला कमेंट्स आली होती, की ते आपण आता ग्राफिक डिझायनिंग आम्ही शिकलेलो आहोत. आम्हाला सगळं येतंय आणि आम्हाला डिझाइन पण करता येतं आता प्रॉपर. तर त्याला सेल कसं करायचं? त्याला विकायचं कसं? हे क्वेशन होता. ओके. आणि हा भरपूर लोकांचा क्वेशन पण असेल. मला वाटेल, की या सगळ्यांचा मोस्टली जे नवीन असतात ना, त्यांना पडतोच की क्वेशन, की आता आपण डिझाइन शिकलो, ग्राफिक डिझाइन शिका, ग्राफिक डिझाइन शिका आणि इन्कम करा म्हणतात. पण इन्कम करणार तरी कसं? हे इम्पोर्टंट आहे ना, की कुठं सेल करायचं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके. सो आज मी तुम्हाला सांगणार, की तुम्ही कुठं सेल करू शकता ते ग्राफिक डिझायनिंग तुमचे जे बनवलेले पोस्टर आणि कुठून तुम्ही क्लायंट मिळवू शकता, हे तुम्हाला मी आज सांगणार. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल समजा तुम्ही ग्राफिक डिझाइन वगैरे सगळं शिकलाय, पोस्टर डिझाइन करताय, व्यवस्थित परफेक्ट झालाय. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमचे ना अकाउंट्स बनवायचे ओके. सो कुठे-कुठे अकाउंट तुम्ही बनवू शकता. एक तर Instagramमध्ये तुम्हाला बनवायचंच आहे Instagramमध्ये. कारण Instagram खूप आजकाल ट्रेंडमध्ये असं म्हणू शकता भरपूर तिथून तुम्हाला क्लायंट मिळतात. Instagramमध्ये बनवायचं आहे, Facebookमध्ये सुद्धा बनवायचं आहे आणि YouTubeमध्ये सुद्धा तुम्हाला बनवायचंच आहे. ओके. सो तुम्हाला 3 अकाउंट बनवायचे आहेत. आणि ते प्रोफेशनल बनवा तुम्ही. म्हणजे त्याला लोगो वगैरे ॲड करा. तुमचं नाव व्यवस्थित, नंबर व्यवस्थित, ॲड्रेस व्यवस्थित. हे सगळं तुम्हाला प्रोफेशनल अकाउंट तुम्हाला बनवायचं आहे. आणि प्रोफेशनल कधी दिसते जेव्हा तुम्ही त्याचा लोगो वगैरे ॲड करता, तुमचा नंबर डिस्प्ले करता, कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्ले करता, WhatsApp नंबर डिस्प्ले करता आणि तुम्ही काय करता ते तुम्ही प्रोफाईलमध्ये मेन्शन करता आणि हे खूप इम्पोर्टंट आहे. हे सगळं तुम्हाला मेन्शन करून अकाउंट बनवायचं आहे. ओके. एकदा तुमचं अकाउंट बनवून झालं, तर नंतर तुम्हाला काय करायचंय, की तुमचे छोटे-छोटे जे तुम्ही डिझाइन करता ना, त्याचे छोटे-छोटे क्लिप्स तुम्हाला रेकॉर्ड करून ते क्लिप्स तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये अपलोड करायचे आहे. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही Instagramमध्ये अपलोड केला म्हणून समजा. ओके. तुम्ही जे बनवलं असेल ते Instagramमध्ये तुम्ही अपलोड केला. मग तिथे तुम्ही खालती कॅप्शनमध्ये देऊ शकता, की असं मी डिझाइन करून देऊ शकतो. ओके. सो असं नाही, की तुम्ही एक पोस्ट घातला आणि तुम्हाला क्लायंट भेटतील नाही. तुम्हाला एक 10-12 पोस्ट घालून ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये. जेणेकरून कसं आहे, फॉर एक्झाम्पल समजा आता मीच क्लायंट आहे. मी आता शोधायला, की मला एक बाबा छान डिझाइन करून पाहिजे. तर मी पहिला ओके, आता Instagram आहे म्हणजे Instagram भरपूर मला मिळतील म्हणून मी Instagramवरती सर्च करणार. मग तेव्हा मी एकच पोस्ट तुमचं बघणार नाही ना. एक 10-12 पोस्ट तरी बघणार. बरोबर? 10-12 पोस्टमध्ये बघून मला हां, बाबा हा छान येते डिझाइन असं मला समजतंय. ओके. 10-12 पोस्ट बघितलं मला समजतंय, की हां, बाबा ह्याला छान येतंय. हा प्रोफेशनल डिझायनर आहे असं म्हणून. मग तेव्हा मी कॉन्टॅक्ट करेन. कारण तिथं आम्ही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेलो असतो राइट. तो आम्ही कॉन्टॅक्ट करून काय करू शकतो तिथनं पण क्लायंट मिळवू शकतो. मग मेन तुमचा पोर्टफोलिओ ह्यालाच पोर्टफोलिओ म्हणतात, की आपलं जे अकाउंट असते ते आपण व्यवस्थित सेट करणं हे त्यालाच आपण काय म्हणतो पोर्टफोलिओ. ओके. सो असंच तुम्हाला Facebookमध्ये पण, Instagramमध्ये पण, YouTubeमध्ये पण एक 10-12 किंवा 20 पोस्ट तरी म्हणेन मी तुम्ही घाला. व्हिडिओज करून घाला. तुम्ही कसं बनवता त्याचा व्हिडिओज पण घाला आणि बनवलेलं पोस्टर असतं ना ते सुद्धा घाला. म्हणजे बिफोर आणि आफ्टर असतात ना असे व्हिडिओज ते पण तुम्ही ॲड करू शकता तिथं. ओके. सो तिथून तुम्हाला भरपूर क्लायंट्स मिळतात. हे खरंच इम्पोर्टंट आहे, की Instagramवरून भरपूर लोकांना भरपूर क्लायंट मिळाले. सो तुम्हाला पण तेच करायचं आहे. एक तर ते करायचं. ओके. फर्स्ट तुम्हाला समजलं, की अकाउंट्स बनवायचे आहेत. तिन्हीमध्ये पण सेम तुम्हाला प्रोसेस Instagramवरती जे प्रोसेस करता सेम तुम्हाला Facebookवरती पण करायचं असेल. Facebookमध्ये पण तुम्हाला बनवून 10-12 पोस्ट अपलोड करून ठेवायचे आहेत. ॲड्रेस द्यायचा आहे, की मी बनवून देऊ शकतो. ओके. हे सगळं तुम्ही करायचं आहे. आता समजा तुम्ही घातला आणि एका क्लायंटनी बघून तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं समजा क्लायंटनी. ओके. सो तुम्हाला आता क्वेशन येते, की आपण प्राईस किती सांगायचं? कारण इनिशियली माहिती नसते आपल्याला, की आपण किती प्राईस सांगू शकतो. सो इनिशियली मी तुम्हाला सांगेन, की जास्तीत जास्त तुम्ही इनिशियली 200 पासून 300 पर्यंत चार्ज करा एका पोस्टला. किती? 200 पासून 300 देतात. कस्टमर देतात. 200 टू 300 देतात. आम्ही पण 300 पर्यंत चार्ज करतो. ओके. जर जास्त असेल तर 400 असं चार्ज करतो. ओके. सो इनिशियल तुम्हाला सांगेल, की 200 नवीन असेल तर 200 सांगा तुम्ही. मग तुम्हाला एकदा त्यांचा पोस्टर वाटला तर त्यांनी तुमच्याकडून नेहमी करून घेतात. ओके. सो आता आम्ही कसं करतो, की आता एकदा आपण बनवून दिलं त्यांनी आम्हाला नेहमी कॉन्टॅक्ट करतात, की हे डिझाइन बनवून द्या, हे डिझाइन बनवून द्या. ओके. सो आम्ही चार्ज करतो. कारण एकदा त्यांना आवडलं तर त्यांनी डेफिनेटली तुम्हाला सारखं कॉन्टॅक्ट करणार आहेत. त्यामुळे तुमचं ते रेग्युलर कस्टमर होऊन जातो. फेस्टिव्हलला बनवून द्या. काय पण त्यांच्यामध्ये काही पण इव्हेंट असला तर इव्हेंटचं बनवून द्या पोस्टर वगैरे असं म्हणतात. सो तिथून तुम्हाला क्लायंट मिळतात. मग इनिशियल तेवढं ठेवा चार्जेस. समजा तुमचे एक 10-12 क्लायंट झाले नंतर तुम्ही चार्ज वाढवू शकता. ओके. पण जास्तीत जास्त म्हणेन, की जास्तीत जास्त तुम्ही 400 पर्यंत ठेवा. जास्त त्याच्यापेक्षा ठेवू नका. ओके. जर जास्तच त्यांना छान एकदम पाहिजे असेल, तर मग तेव्हा तुम्ही पण कसं असतं, की बनवून तुम्ही प्रोफेशनल होता एकदम. मग नंतर तुमचं डिझाइन पण छान झालेलं असतं. मग तुम्ही जास्त पण चार्ज करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण इनिशियली एवढं कमी ठेवा चार्जेस. ओके. सो हे तुम्हाला फर्स्ट करायचं समज असेल पहिला तुम्हाला काय करायचं आहे, Instagram, YouTube, Facebook अकाउंट बनवायचं आहे.
प्रोफेशनल अकाउंट, लोगो वगैरे सगळं ॲड तुम्हाला करायचं आहे मी. आणि तुमचे एक 10-12 पोस्ट तिथं घालायचे आहेत. एक पोस्ट असायला पाहिजे की डिझाइन केलेले पोस्ट, व्हिडिओ तुम्ही कसं डिझाइन करता ते छोटे-छोटे क्लिप तिथं घालायचं आहे. बिफोर आफ्टर ते छोटे-छोटे क्लिप तिथं घालायचं आहे. आणि छान तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला बनवायचा आहे. आणि मेन तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे तिथं मेन्शन असायला पाहिजे. तुम्ही करून देतो हे सुद्धा तिथं मेन्शन असायला पाहिजे. ओके. एक पोस्टर पण तुम्ही बनवू शकता की असं-असं मी ग्राफिक डिझाइन बनवून देतो ह्याच्या रिलेटेड हे सगळं तुम्ही. आणि त्यांनी तुम्हाला Googleवरती पण मिळून जाईल की कसं आपण पोस्टर बनवू शकतो ग्राफिक डिझाइनचं. म्हणजे सेल एक ॲडव्हर्टाइजमेंट करायचं ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. ओके. तिथून तुम्हाला डेफिनेटली क्लायंट मिळतात. ओके. हे एक फर्स्ट आहे. सेकंड तुम्हाला काय करायचं समजा तुम्हाला आणि क्लायंट मिळवायचे आहेत. नाहीतर मी तुम्हाला सांगेन की पहिला हे करून घ्या. ओके. 10-12 थोडा वेळ वेट करा. ओके. 1-2 क्लायंट मिळतातच तुम्हाला. मग नंतर तुम्ही स्टार्ट करा, की Instagramवरून, Facebookवरून पण तुम्हाला आणि क्लायंट मिळू शकतात. कसं? तर फॉर एक्झाम्पल आता नवीन-नवीन सलून्स असतात किंवा हे असतात काय म्हणू शकतो आपण जे बिल्डर्स असतात राइट? हे सेल करायचं, ते सेल असं म्हणतात ना, त्यांना तुम्हीहून रीच आउट व्हायचं आहे. त्यांचा नंबर वगैरे डिस्प्ले असतो तिथे तुम्हाला ते तुम्हीहून रीच आउट व्हायचं आहे, की मी असे-असे ग्राफिक डिझाईन्स वगैरे बनवून देतो. जर तुम्हाला पोस्टरची रिक्वायरमेंट असेल, तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. प्लीज असं नाही, पण मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला छान-छान डिझाइन बनवून देतो, असं म्हणून तुम्ही सांगू शकता. किंवा तुम्ही तुमचे बनवलेले पोस्टर मग त्यांनी काय म्हणतात, की तुम्ही जर डिझाइन बनवलं असेल, तर मला पाठवा म्हणतात. ओके. सो तुम्ही जे बनवलं असेल डिझाइन ते तुम्ही तिथं पाठवू शकता. मग मी तुम्हाला सांगते, की 10-12 पोस्ट डिझाईन्स तुम्ही बनवून कशाला ठेवा. कारण तुम्ही कुठल्या पण क्लायंटला सांगता आणि त्यांनी पहिला विचारतात, की तुम्ही काय-काय डिझाइन बनवलं ते मला पाठवा म्हणतात त्यांनी. ते बघतात त्यांनी पहिला ॲक्चुअली. ओके. कुठला पण क्लायंट बघणारच कारण त्यांना तुम्हाला तुमच्याकडून बनवून द्यायचं, त्यांना पैसे द्यायचे म्हणजे त्यांनी बघणारच ना, की तुम्ही कसं डिझाइन करता. ओके. त्याच्यासाठी म्हटलं मी तुम्हाला ते पण त्याच्यासाठी पण होतंय. तुमचं प्रोफाईल पण स्ट्राँग होतोय आणि तुम्हाला दुसऱ्यांना शेअर करायला पण तुमच्याकडे डेटाबेस असतो, की घेऊन तुम्ही डायरेक्टली शेअर करू शकता त्यांना. "हां, बघा मी असे-असे डिझाइन बनवलं" म्हणून. ओके. सो असं तुम्हाला Instagramवरती जे आता नवीन-नवीन आलेत Instagramवरती फॉर एक्झाम्पल जे नवीन सलून्स आलेत त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. जास्त फॉलोवर असलेल्यांना कॉन्टॅक्ट करायचं नाहीये. जे कमी फॉलोवर्स आहेत त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. आणि मी असे-असे पोस्टर बनवून देतो. तुमचे फॉलोअर्स पण त्यांना वाढतात. तुमचा बिझनेस वाढतो हे त्यांना कन्विन्स करून तुम्हाला द्यायचं आहे. ओके. सो तिथून पण तुम्हाला काय मिळतात, की क्लायंट्स मिळतात. सो आता तुम्हाला क्वेशन पडला असेल, की कसं कॉन्टॅक्ट करायचं Instagramवरून किंवा Facebookवरून. सो पहिला तुम्हाला मी काय सांगेन, की पहिला लिस्ट डाउन करून घ्या. ओके. पहिला कुठले-कुठले नवीन आलेत सलून. जर तुम्ही Instagramवरती सलून म्हणून जर सर्च केला, तर तुम्हाला भरपूर सलून्स मिळतात. मग तिथे जाऊन चेकआउट करा. फॉलोअर्स किती आहेत हे सगळं चेकआउट करा. जे नवीन आहेत, किती पोस्ट घातलेत ते सगळं चेकआउट करा. आणि नंतर तुम्हाला काय करायचं सगळं नोट डाउन करायचं. एका बुकमध्ये नोट डाउन करा. एक 20-30 लिस्ट बनवा. बुकमध्ये नोट डाउन करा. त्यांचे नंबर, त्यांचं नाव नोट डाउन करा. मग नंतर एक दिवस ठरवा, की ह्या दिवशी मी कॉल करणार. त्या दिवशी कॉल करा सगळ्यांना. कोण-कोण इंटरेस्टेड आहे ते मार्क डाउन करून घ्या आणि त्यांना अनेकदा फॉलोअप घ्या. ओके. 2 वेळा तरी फॉलोअप तुम्हाला घ्यावं लागेल. एकदाच घेऊन थांबणार नाही. अनेकदा फॉलोअप घ्या. मग नंतर तुम्हाला 20 मधून एक 5 क्लायंट तरी तुम्हाला डेफिनेटली मिळतात. ओके. 20 मधून 5 क्लायंट तुम्हाला मिळणारच मिळणार. सो हे एक तुम्हाला प्रोसिजर फॉलो करावं लागेल. सो असे तुम्हाला काय करतात क्लायंट मिळू शकतात आणि तुमचे तुम्ही पोस्टर काय करू शकता सेल करू शकता. ओके. सो आय होप मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर अजून जास्त जर तुम्ही काम करू शकता, तर डेफिनेटली तुमच्या एरियामध्ये कुठले-कुठले हॉस्पिटल्स आहेत, कुठले-कुठले स्कूल्स आहेत, कुठले-कुठले जिम्स आहेत, त्यांना तुम्ही रीच आउट होऊ शकता त्यांचा नंबर घेऊन. Googleवरती मिळतो तुम्हाला. जस्ट डायलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे नंबर मिळतात. नंबर घ्यायचा, त्यांना कॉल करायचं, मी असं-असं बनवून देतो. तुमचे डिझाईन्स त्यांना पाठवायचं. जर रिक्वायरमेंट असेल तर कॉन्टॅक्ट करा म्हणायचं. ओके. कॉन्टॅक्ट करतातच. ओके. सो आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल, काय-काय करायचं, काय-काय नाही करायचं. काही समजलं तर कमेंट करा आणि नवीन अशा चॅनलमध्ये तर तुम्हाला चॅनलला काय करायचं लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि डेफिनेटली सांगितलेली प्रोसिजर फॉलो करा. जर तुम्हाला ग्राफिक डिझायनर बनायचं असेल तर डेफिनेटली फॉलो करा. तुमचा पोर्टफोलिओ स्ट्राँग बनवा. तुमची प्रोफाईल स्ट्राँग बनवा. तुम्हाला डेफिनेटली क्लायंट मिळतात आणि दिवसाला 4 जरी क्लायंट मिळाले 4ला तरी तुम्ही 300 किंवा ₹200 चार्ज केला तरी 8,000 1,000 पर्यंत तुम्ही कमवू शकता दिवसाला. बरोबर? सो इथून पण तुम्हाला खूप चांगली कमाई होते. आणि आजकाल कसं सोशल मीडियाचा जमाना चाललेला आहे राइट. सो तुम्ही व्हिडिओ एडिटिंग पण शिकू शकता. ते पण तुम्ही त्यांना छोटे-छोटे व्हिडिओ बनवून देऊ शकता. भरपूर आहे याच्यामध्ये भरपूर शिकण्यासारखं आहे. ओके. सो अनेक व्हिडिओ मी घेऊन येईनच. पण ह्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करायला विसरू नका. कारण असेच जॉबचे रिलेटेड आणि ग्राफिक डिझायनिंगचे रिलेटेड मी व्हिडिओज वगैरे घेऊन येत राहते. ओके. सो थँक यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एका नवीन व्हिडिओसोबत. थँक यू सो मच एव्हरीवन.